म्हटलं हे बा सर्वात जे मोठे आहे इथं त्याचं पहिलं नंबर नाव घ्यायचं. ते नाव घेतील पहिले. आता कंदील आबाईच्या घरच्या. तर आजी तुम्ही घ्या म्हणलं. त्याच्यात काय म्हणलं कौशल मावशी घ्या तुम्हीच घ्या ना आता पहिले. जाऊ द्या बाबा जाऊ द्या घेतो मीच घेतो पहिलं. पहा आता दारी होती ठुनी ठुनीवर होतं घोंगळं. दारी होती ठुनी ठुनीवर होतं घोंगळं. सीतारामजीचं नाव घेते दचकलं बाई कोंबळं. म्हणलं घ्या आता तुम्ही शेवंत आजी घ्या म्हणलं मोठे बॉस नाव. सगळे मोठे करता हो. थांबा आता काय नाव आहे सांगतोच मी आता. पहा आता महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. घरी कोणी आले की जगिराजी जेवणाचं ताट ठेवतात झाकून. हाच तेवढे मोठे बाबा हाय कलाकारच आहे म्हणलं. हो ना कामात ऐकू येत नाही द्यायला बिनकामात बात ऐकू येते. जाऊ द्या घ्या आता पुढचं कोण आहे आता. माझ नंबर आहे का. बरं मी घेतो आता मारतीची आई. पहा म्हणलं मारतीच्या बाबाच नाव घेतो. हिरव्या वांग्याले वाकडं तिकडं देठ. हिरव्या वांग्याले वाकडं तिकडं देठ. आणि मुक्षरामजी कडब्यातून जाते पण पाचवी नाही लागू देत. हो बाई मुक्षरामचं हायच तसं. हो ना त्याच्या संग हिंडीत निरा मांग पण मस्त फायदा करून घेते. हो बरोबर आहे. घ्या आता पुढचं घ्या आता कोण घेते. शांताबाई घ्या म्हणलं तुम्ही नाही तर सरपंच बाई घ्या दोघी सारख्या तुम्ही. घ्या म्हणलं शांताबाई घ्या तुम्ही घ्या आता. हवेत उडते त्याले म्हणतात हेलिकॉप्टर. हवेत उडते त्याले म्हणतात हेलिकॉप्टर. आणि 500ची साडी 1000ला सांगते असे आमचे शांतारामची चॅप्टर. घ्या आता तुम्ही घ्या म्हणलं सरपंच बाई घ्या म्हटलं. हिमालयात जाऊन बसले बम बम ढोले. हिमालयात जाऊन बसले बम बम ढोले. आमचे हे गजानराव काळे माया तालावर नागासारखे डोले. बरोबर सांग बाबा तुम्हाला नागिनच घेतली त्याला बिचारा गरीब आहे बरं सरपंच. पण काही चालत नाही त्याचं. घ्या आता पुढचं घ्या म्हणलं. घ्या कोण आहे आता देवीच्या घरच्या बाई घ्या म्हणलं तुम्ही आता सुनंदाबाई घ्या. माझ्या बाबांनी पेरला वावरभर लसून. माझ्या बाबांनी पेरला वावरभर लसून. आमचे देवदासराव मला पाहायला आले होते गद्यावर बसून. आज ते हेड दिमागच आहे ना. आलतात ते खरंच आलता म्हणलं आहे ना. बरोबर आहे असं आहे पण आमचं पटत असेल तर पहा नाही तर कॅन्सर. हो आलता माहिती आहे आम्हाला. हो सांगे बुडा. तेच तर म्हणलं बाबा कसंच करा. हो पण माझ्या बाबाला कसे पसंत आले काय माहित बाबा. हो झाला आता पण मी हा म्हणून टिकलं द्यायचं नाही तर दुसरी स्थिती राहिली नसती. घ्या आता पुढचं कोण आहे घ्या म्हणलं. चला पुढचं घ्या म्हणलं मंजुळाबाई. हो शिवलाल भाऊचं नाव घ्या म्हणलं जरा. हो घ्या जरा चांगलं घ्या. लावत होते कुंकू त्यात पडला मोती. लावत होते कुंकू त्यात पडला मोती. शिवलालजी माझे पती सांगा माझे भाग्य किती. त्याच्यात काय हो 1756 म्हणतो मी तर. कौलाचं घर टपटप गये. कौलाचं घर टपटप गये. उदारी मागणारे आले की आमचे शिवलालजी मागच्या दारातून पळे. चल घेऊ लंका आता तूच घे म्हणलं. हो ना बाबांच्या घरच्या बाई आलेच नाही बाई त्याची तब्येत नाही बरोबर तर. घ्या म्हणलं तुम्ही घ्या आता लंका बाई. मला काय सर द्यायची. घ्या म्हणलं पा खोक्यात खोका टीव्हीचा खोका. खोक्यात खोका टीव्हीचा खोका. मी आहे मांजर काशीनाथ राय बोका. घ्या म्हणलं बाबा देवळाच्या घरच्या बाई. देवांच्या घ्या म्हटलं ना. जिजाऊ सारखी असावी माता शिवबा सारखा असावा पुत्र. जिजाऊ सारखी असावी माता शिवबा सारखा असावा पुत्र. देवलालजी रावांनी मला घातले बाई मंगळसूत्र. मस्त बाई मस्त मस्त मस्त. हा आता घे बरं म्हणलं. चल झुंबरच्या घरची. हा चल घे म्हणलं तू गीता. घे म्हणलं आता. शिर्डीमध्ये साई पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माई. शिर्डीमध्ये साई तर पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माई. झुंबररावाचे नाव घेते पिस्तुल्याची आई. झुंबर बाबा झुंबर बाबा टाकली तर ना टाकली तू घेत असतो ना टाकली काही पोरग आहे बाबा. रद मुकडन बस. बाबा कोणतं म्हणते पोरग म्हणणं सांग काय तर. मागच्या वर्षी घेतलं नव्हतं का ते. हो तेच घे म्हणते ते नेहमी. बरं जाऊ दे घेऊनच टाकतो. पहा आता रेशमी सदऱ्याला सोन्याचे बक्कल. रेशमी सदऱ्याला सोन्याचे बक्कल. झुंबररावाचं नाव घेते त्याला पडे टक्कल. दोघे बापले टकले नाही बाबा. घ्या म्हणलं पुढचं घ्या बाई. तू कोण राहिला आता. चला म्हणलं आता राहिली राणीताई. हा चल घे राणीताई. मग मी ना घेते आता यायचं ना. आमच्या लग्नामध्ये अन्नामध्ये भरपूर आले हंडे. आमच्या लग्नामध्ये अन्नामध्ये भरपूर आले हंडे. आणि आमचे मारतराव हे त्याच्या आईच्या लपून घासून देतात मला भांडे. बाई राणी काय सांगतो बाबा. सासूच आहे ना सासूच आहे ना बाई. बरं मस्त 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 बाई. आता हे अशी आहे पोरगी. हो इकडे सांगत असते का. हो ना म्हणलं काही घासत ते म्हणलं काही नाव नको करत जाऊ म्हणलं मारतीचं. पण काय तर इच्छा तिथं गिल्लाच नाही उचलत ते आणि म्हणते भांडे घासते. घ्या आता पुढचं घे बाई. मी ना घे तू. पहा म्हटलं त्याचा अनुभव नाव नाही. सुदामा नाव आहे म्हटलं त्याचं. पाहता दुधाचे केले दही दह्याचे केले ताक. दुधाचे केले दही दह्याचे केले ताक. ताकाचा केला मट्टा. सुदामरावाचे नाव घेते भूतवाडीचा पट्टा. हाय साहेब बाबा पहिलवान पट्टाच आहे ते. भूतवाडी जाय ना बाबा. बरं घ्या आता बाई. तू घे म्हणलं आता लाईनी पाटलीन बाई. मयुरीताई घ्या तुम्ही. मागच्या मकर संक्रांतीला शंभूची केली लूट. मागच्या मकर संक्रांतीला शंभूची केली लूट. आणि आमच्या मनोजरावांना दिसलं चिचीवरचं भूत. काय बाबा भूताने मोठा भूत गेलता. बाबाचं घ्या लागलं. घ्या आता पुढचं घ्या आता. जाऊ द्या आता चला पुढचं पाहता. नलू घे म्हटलं आता. आता माझं लग्न झालं का सांगा. लग्न झाल्यावर येईल मी. काय राहिलं झालं ना आता साक्षीगंध. हो घ्या आता नाव. मग चंदनी पानात मुग्ध कळी हसली. चंदनी पानात मुग्ध कळी हसली. झाबरूरावाच्या प्रेमामध्ये मी नकळत फसली.
येत नाही म्हणता लय येते तुले. हो अजून एक घे म्हटलं, अजून एक घे. आता शेवटचं एक घेऊन टाकते. हा चला शेवटच करून टाकते. समुद्रात छोटीशी होडी, झाबरू आणि माझी लाखात जोडी. झालं बाबा आता नाव घेणं. पण म्हणलं एक जण राहिलं बा इथं. हो ना अपर्णा, हो आपली जगांची बहीण. हो नाव नाही घेतलं तिनं. का म्हणलं चिंगरे नाव तर घे बिचारे. मला काय घेता येत नाही का? घेऊ का नाव? हो सांगा. हो केळीच्या पानावर पाय कसं ठेवू? लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? पाय ते वानेर तोंड पाय म्हणलं वर येते पाहून राहिलं मगापासून. हा लंके तू पोरग म्हणलं ते वरे बसलं. म्हणलं काय बंगरेशा घे ना तू नाव. हा इथं बसला मगापासून ऐकून राहिला. हा एखादं नाव सांगते तुले. आपल्याला येत नाही का? हो घेऊ का म्हणलं घेऊ. बरं घेतो दादा. चलती है गाड़ी उल्टी है धूल, चलती है गाड़ी उल्टी है धूल, किसको दूं मैं गुलाब का फूल. खाते हो लंके ते पोरग खाते मार खाते पुढे काही खरं नाही याचं. एखादं अजून आहे का रे म्हणतं का अजून एखादं? अजून येत नाही का आपल्याला? हो म्हणू का? हा फूल है गुलाब का कली किस काम की, फूल है गुलाब का कली किस काम की, झाबरू की शादी में जो नहीं आएगा उसकी जिंदगी क्या काम की. बाबा बाहेर पोरगा आहे दादा बाबा काही विचारू नका. चला आता मस्त आपण आता आजचा तिसराचा कार्यक्रम झाला. ओटी भरल्या सगळं झालं. आता नाव घ्यायचा कार्यक्रम झाला उखाण्याचा. आता म्हटलं आपल्याला यायला बैरमले उद्या रवाना करायचा आहे. हो त्याच्या तयारी करायला लागते. म्हणून म्हणलं आजचा इथंच कार्यक्रम संपू आणि पुढच्या कामाला लागू. हा चला या आता. हा ठीक आहे. आले ना कामाचे काही जास्त गळ्याटही कामी नाही ना. बस झाले मीटिंग एवढेच पाहिजे असते. आता आपल्याला समजा काय नियोजनाचं काय कसं ठरलं. मी होतो बाजार आले. हो मला काही माहित नाही. आता तुमचं काय म्हणणं आहे? पोट्टे बलावले आले काय कसं करा सांगा. आता दिवस भाऊ सरपंच साहेब कसा विषय तुम्हाला काही आता माहिती नाही येते जास्त समजा. पण आता तुम्हाला सांगणं काम आहे. आता हे जे आपल्याला बक्षीस भेटलं 2 लाख. हो शिवलाल आणि समजा बाकीचे हे जे आहे तर कंदिलाबाजी यायले यायचं म्हणणं आहे की बा आपल्याला खर्च करायचा. हो पण कसं होतं थोडंसं बायाची अडचण आली होती. हो तर त्यासाठी आपण साड्या बोलावल्या. तर साड्यामध्ये 800 रुपयांना लेखानं 25 साड्या पाठवल्या. हो तर त्याला 20,000 रुपये द्यावं लागणार आपल्याला मामा लुटेरेले. तर आपल्याजवळ 1,80,000 रुपये सध्या आहे. आता हे 1,80,000 तुले मी देणार आहो आणि त्या हिशोबानं आपल्याला आता पुढचं नियोजन करायचं आहे. हो 20,000 घातले का साड्या आहे ना काय तुम्ही रजा अशा बातच बा. तुम्हाला पैसे आले की जरासा धीर नाही. हो ना आता मग याच्यात मी 180 मध्ये मी म्हणतो 80,000 आपली ट्रिप होती राजा. हो कितीक लोक आपण समजा 15-20 जण लसलं. हा एक लक्झरी समजा केली आपण. हा लक्झरीत काय जे जाईन ते आपण फोन करू दिले. तर पण मी म्हणतो मग बाकीचे 1 लाख रुपये आपल्याला उरते राजा काही गावाच्या विकासासाठी समजा. नाही ना राजा देवीदास थांब ना तू गडबड नको ना. 180चंही काम पडू शकते ना आपल्याला. आतापासून तू इकडे तिकडे निधी वळवू नको तू. नाल्या साफ करणं हे ते आमचं काम नाही. ते आम्हाला बक्षीस भेटलं आम्ही तुम्हाला म्हणतो की बा खर्च करा. तुम्ही म्हणता की मग तिसरा पाय काढता हे करून नळ दुरुस्त करू. ते याच्यात काही होणार नाही. बैरमची यात्रेतनी आपल्याला बिलकुल जे म्हटलं ते खर्च करायचा. जाऊ द्या नका देऊ ना. हो 180 असो आपल्याजवळ जे लागेल ते खर्च करा जाऊ द्या. आता सांगा लक्झरीचं काय केलं सांगायचं का गावातल्या गाड्या करायच्या. नाही लक्झरी करा आगे बघा मस्त. हे गाड्यानं काही जमत नाही. एक तर आता शिवलाल भाऊच्या गाडीचं त्याच्यावर दंड आहे किती रुपये आणि एक तर कागदपत्रे बरोबर नाही. इन्शुरन्स काढेल नाही. आपलं कंदिला बस तुमची गाडी काय एवढी काय इतके लोक बसते का. लक्झरी सांगा बिलकुल टेन्शन नका घेऊ. आता खर्चाला पाहू नका. तर लक्झरीचं पाहा लागेल आपल्याला नाही का. बरोबर हे पहा मी काय म्हणतो बाळफोल मी सांगितलं होतं तसं लक्झरी तिथे जाऊन पाहिजे बा. हो त्याला आपण फोन लावू. हो काय म्हणते त्या हिशोबानं मग हो तेवढा खर्च मायनस समजा. पुढचं मग अजून आपल्याला स्वस्त आहे ते मग. 1 मिनिट. नमस्कार साहेब नमस्कार. हो काय ते आपलं लक्झरीचं आपल्याला बुकिंग करायची होती. हो कसं आपल्याला बैरम यात्रेला जायचं आहे. हो 15-20 सीट आहे म्हटलं आपल्या. हो तर त्या हिशोबाने आपल्याला लक्झरी पाहिजे होती. हो आता इथं कसं तुमच्या नागपूरला जाणाऱ्या गाड्या उभ्या असते. हो मी आलो बा तुमच्या कशा 5-6 गाड्या आहे. हो जमते का म्हटलं ताल. हो का आता हॉटेलमध्ये जेवून राहिले ड्रायव्हर लोक. हो आता 4 गाड्या तर आता पुण्याला चालल्या आणि 2 गाड्या नागपूरला चालल्या. हो एक गाडी आपली लहान टाईपची आहे. हो म्हणजे स्पेशल द्यासाठी आहे. हो ते आपल्या पेट्रोल पंपावर उभी आहे. हो तर तुम्हाला पाहिजे ना सांगा मग. हो ते कसं स्पेशल म्हणजे सहल शैक्षणिक सहल या कामी असते. हो म्हणजे तुम्हाला किती दिवसासाठी पाहिजे समजा. असं म्हणा ना आता समजा रविवारपर्यंत म्हणा तुम्ही. हो रविवारपर्यंत कारण की बैरम यात्रेला जात आहे. 2-3 दिवस तिकडेच मोडते आमची. हो त्या हिशोबानं सांगा तुम्ही. आता पाहा तुम्ही आता कसं आहे. हो 10,000 रुपये रोज. हो तर आता कसं 3 दिवसात 30,000 द्या लागेल तुम्हाला. ड्रायव्हरचा खाण्यापिण्याचा खर्च बाकी झालं. बाकी काही विषय नाही. हो डिझेल पाणी हे आमच्याकडे. बाबा बाबा इतका 10,000 रुपये रोज. मी तर पण चालतेच कुठं इकून एका दिवशी पहिल्या दिवशी जाणं आहे. मग 2 दिवस तर उभीच राहते गाडी तिथं. आपण तुम्ही आता मुक्कामी राहायचं तर आम्ही त्याला काय करणार. हो फिरतं असलं तर मग कसं किलोमीटर नसते. तुम्ही सांगा तुम्हाला काय पुरते. तुमचं आता अंतर कसं जास्त नाही ना. एका दिवसात जाणं होते ना बैरमला. जाऊ दे. हो 8,000 करून टाका. काहीच नाही उभेच राहते ते लक्झरी तुमची. येरी तर पेट्रोल पंपावर उभी आहे म्हणता. नाही ते तर मी 10 कमी सांगते तुम्हाला. जरा लोक कमी आहे तुमचे म्हणून. हो तर 10,000 रुपयांनी चालेल का पहा तुम्ही. नाही तर मग कसं कॅन्सल. ठीक आहे चालते काय हरकत नाही. जाऊ द्या आता तुम्ही काय मागे पुढे जात ना. हो तर आता उद्या रामपूरला किती वाजता गाडी येईल मग तुमच्या. हो सकाळी निघायचं आहे आपल्याला. तुम्ही सांगा ना किती वाजता येऊ. सकाळी 6 वाजता येऊ. हो 6 वाजता बिलकुल गाडी टच रामपूरले. सांगा काय करायचं. चालते ना. पण मी काय म्हणतो 6-7 वाजेपर्यंत आली चालते. हो 7 पर्यंत लसलं याच्या जास्त टाइम करू नका. ठीक आहे मग. हो चला ॲडव्हान्स देऊन देतो मग कसं करता.
ॲडव्हान्स मी सध्याचे 1000 रुपये देतो तुम्हाला आणि रामपूरला तुम्ही पोहोचले हो की तुम्हाला ते बाकीचे काय तुम्हाला मागायचे तेवढे मागून घ्या. 15,000 मागा, 20 मागा. डिझेल पाण्याचे सगळं काय जे द्यायचं ते देऊन देईन तुम्हाला. ठीक आहे, मग टोकन 1000 रुपये देऊन द्या तुम्ही. जा ना मग लवकर. आणि तुमचं नाव गाव हे ते सांगून द्या. ओके करून टाकू. मोबाईल नंबर देऊन द्या तिच्याचा. म्हणजे आम्ही पोहोचलं की फोन लावतो. बरं ठीक आहे ना. देऊन देतो तुम्ही 1000 रुपये. नाव गाव लिहून देतो. ठीक आहे, काढा मोबाईल काढा तुमचा. आले आता तुमचे फोनपे पैसे आले 1000 रुपये. आता उद्या बिलकुल 6-6:30 वाजता आपली लक्झरी तिथं पोहोचून जाईल. काही विषय आहे का नाही? चला आता ठीक आहे, मी पाहतो जरा जेवण झाले का नाही. आता पॅसेंजर हे ते काढ नाही मला. ठीक आहे, चला येतो. हॅलो बाळू, काय म्हणते मग? काय केलं का लक्झरीचं? पाहिलं का? लागला मेळ काही? हो आत्ताच्या बा नेमकंच भेटलो मी द्यायला. बुकिंग दिले 1000 रुपये ॲडव्हान्स दिला. आता एक काम करा म्हणलं तुम्ही. हो सकाळी गाडी 6:30-7 वाजता येईल म्हणलं. तयार राहा तुम्ही का? 3 दिवस म्हणलं मी द्यायला. रविवारपर्यंत काही सांगता येत नाही म्हणलं बा. आले तर शनिवारपर्यंत, नाही तर लयच रविवारपर्यंत. चालते ना? 10,000 रुपये दिवसाप्रमाणे म्हणते बा. 10,000 रुपये बाबा, लय झालं ना हो. लय माग घेतलं ना राजा. 7,000 रुपये पाहिजे होते ते. काय एक खेप गेले की उभीच राहते ना गाडी तिथं. नाही ना बाबा, गाड्याच कुठं आहेत? मग सगळे कामं कमी आहेत ना गाड्या. मग नागपूर पुणे हे ते मग गाड्याच नाही येतात. राजा बरं ठीक आहे ना. अशा लय पैसे जाईन आमचे. हो ना, एक शिस्त आहे आता त्यातली. आता किती मग 30,000 रुपये जाईल मग. आता 3 दिवसाचे नाही का? 30,000 बोलले का त्याला? 30,000 बोललो मी. हो आता त्याच्यापेक्षा कमी करणार नाही ते. हो आता तुम्ही द्यायले पैसे बाकीचे देऊन देता. कसे द्यायचे द्या. उद्या गाडी आल्यावर 1000 रुपये माया मला वापस देता. ना तुम्ही पैसे न करतो बा. हो बरं, चालत नाही का बाळभाऊ? तुम्ही येत ना का? तुम्ही येऊन नाही राहिले का? आपण येत होते का? आता माझ्या सासरे असल्यावर मी काय येणार? मग काय त्याच्या दांगडवर मी त्याला समाय लागते मला. मग मागे गेलो नव्हतं का मी? त्याला समायता जाते. त्यापेक्षा येतच नाही बा मी. राजा काय बरं ठीक आहे जाऊ द्या बा. इच्छाच नाही तुमची. हो बरं, चिमणराव येऊ राहिले मग नाही का? बरं, चिमणराव आणि ते मामा लुटरे येतात का ते? ते सांग चिमणराव यायला सांगा. मामा लुटरी येते का म्हणते ते. काय तुम्ही पाहा एखादा फोन लावून द्यायला. घरी गेलेत ते. हो साड्याचा माल गेल घेऊन मी इकडे उतरलो. आता माझी इच्छा आहे म्हणा, पण आता ते काय म्हणते ते घरी जाऊन विचारतो म्हणे बा. बरं, मी लावतो द्यायला फोन. हो ते असले म्हणजे बरं राहते मग. हो म्हणजे कसं चला आता सांगा मग. आता हायच फुकट फुकट खाऊ संघटना. तेच म्हणलं या मग तुम्ही. काही विषय नाही. हो ना, येते तुम्ही चिमणरावले. त्याच्या एजन्सी पेपर तर कामीच पाहतो तेवढं 2-4 दिवस. हो आता जाऊ दे, ठीक आहे, काही हरकत नाही. हो तर लक्झरी उद्या येऊन राहिली. बरोबर तयारीत राहा. त्याला त्रास देऊ नका म्हणलं ड्रायव्हर लोकांना. त्याच्या खाब्याचा खर्च आपल्या इकडे. तेच म्हणलं. नाही त्याचं काय टेन्शन आहे. 1.5-2 लाख रुपये तरी. हो काही विषय नाही. ठीक आहे ठेवतो मग. ओके जमलं. हो लक्झरीचं झालं म्हणलं. 30,000 मध्ये फायनल झाला आता. हो 30,000 लागेल म्हणते बा. म्हणलं आहे काय उरते म्हणता तुम्ही. पहा बरं आता किती गेले. 30 तर लक्झरीतच चालले आपले आता. 81 मध्ये 30 गेले. 1.5 उरले आपल्या पैसे आता. आणि काय विकासाचे कामं करता. बरोबर आहे ना, लागतेच खर्च. हे बा वाढतच जात असते मग काय तर. हे बा पण तरी मी सगळ्यात सांगतो बा, कमी जास्त म्हणजे कसं पुरले पाहिजे एवढे पैसे. नाही तर मग कसं दे दा सुटे करा नका करू. आत्ताच्या आत्ता आपले म्हणजे इतके पैसे गेले. 30 आणि 20-50 गेले आपले. हो ना, होते ना रे बा. तुम्ही काय बारीक पाहिजे होते ना. आता 1.5 लाख रुपये निरा खर्चाने आहे ना आता. बाकी पुढे काय आता खर्च. लक्झरीचं झालं ना, येणं जाणं झालं. हो आता बाया चालं ना मदत नाही रे बा. आता 3 हो जाऊ दे ते आता. 20 गेले म्हणून 16. हो आता बाकीचं 150 मध्ये आता पुढचं टकाटक काम झालं पाहिजे बा. हो तर आता हे देणके येते का? देणके आपला ते कोणता अजबराव येते का? अजबराव त्याचं जर आरामच पाहिजे. बाया मग कसं त्याच्याबद्दल नाराज आहे बरं. नाही त्याचं कुठं म्हणता. ते तर येत नाही म्हणून सांगितलं म्या. त्याला टच केलं म्या. आपलं इथंच आहे म्हणलं फाट्यावर. तुम्ही रामपूर फाट्यावर थांबा. देणकी तिथंच थांबणार आहे. त्याला फोन केला म्या. आता 9 वाजता तुम्ही हजर राहायचा म्हणलं. तिथपर्यंत आम्ही लसला येतोच. त्याच्यापेक्षा लवकर आले चालते बा. कारण की 6-7 वाजता आमची लक्झरी येऊ शकते. ठीक आहे. हो आता ते झाले समजा. देणकी साहेब म्हणते आपलं अजबराव. आता बाकीचं मग अजून कोणते मामा लुटरे सांगितलं म्हणता तुम्ही. ते आता बोलले तुम्ही फोनवर. असं आता मामा लुटे रे. त्याला आपण कसं म्हणलं होतं का? हो आता काय म्हणते काय नाही त्याला फोन लावून पाहतो. आला तर आला. कसं आहे माणूस चांगला आहे, कामाचा आहे ते. मग काय तर हो जरा रुबाब पडते ते असला की. आणि बाकी आता भाजी बनवायला हे देणके कसा सुसू देत नाही. त्याला मिरच्याशिवाय दुसरीच भाजी येते का? मग हे आपला कसा आहे स्पेशलिस्ट आहे बिलकुल मामा लुटे रे. कोणती भाजी सांगा ते मिरची स्पेशलिस्ट आहे. येऊ द्या ना. असे ना एखादे दोघं. एक आचार्य बिमार पडला दुसरा तयार. असं आहे ते. सकाळचा नाश्ता याच्या इकडे द्यायचं. दुपारचं याले जेवणाचं बनवायचं. दुसरा संध्याकाळी बनवून असं नियोजन करून आपण त्याचं. हो तर बाकी हे पहा म्हणजे पैशाला अडचण नको आणू. तुम्ही येऊ द्या. जे येईन ते येऊ द्यायला का? लक्झरी तिरी जागा लागेल तेवढी आहे ना. 15-20 लोक सुरू राहिले ना आपण. आता एवढे जण काही अजून 2-4 जण राहिले डॅनी गिनी. मोठा तर येतच नाही म्हणते. अजून बाकीचे काही काय आता समजा येते नाही. आता अनुभव आहे समजा अजून बाकीचे. तर आपण आता समजा साधारणतः 15 ते 20 लोक होऊ राहिलो. लक्झरीत नेलं का याच्यापेक्षा बसते. रस्त्याने भेटले त्याला घेतो. परत वाड्याचे असो का कोणते असो चला रे बा. जाऊ द्या ते त्या मामा लुटेला फोन करा. येते का म्हणा ते. हो येत असेल तर मग सांग म्हणा. नाही तर मग ते मग कुठं येईन काय येईन. आपण जायचं मग लक्झरी येते 6 वाजता. त्याला लावतो मी फोन. फक्त आता देवदास हो आता तो आजोळ हे म्या किती दिले 2 लाख दिले. 500 शिवलालनं खर्चला येतले. तर यातले 20 आता याला देजो. मामा लुटरेले साड्याचे त्याला सांगून देतो मी आता. आणि लक्झरीवाला आला की त्याला 30 पहिले फक्त डिझेलले देतो 10,000. नाही तर द्याची चाट मंदात असते. आणि बाकीचे 20,000 नंतर. चला ठीक आहे लावतो मी फोन. मामा फोन आहे म्हणलं बा. काय कंदील लावून शिवाय कंदील आबाजी. हो त्याचा नंबर आहे म्हणलं. उचल ना. बोलतो मी ते संग. ते काय आता बैरम तर तुम्हाला सांगत नाही का मी. तेच म्हणत असं. आता चिमणराव आहे सोबतीत जातो मग. उचल. हॅलो. मामा लुटरे बोलतो म्हणलं. बोला. हॅलो
हो तर मी काय म्हणतो मामा लोटेले हो तर उद्या येऊ राहिले का म्हणतो तुम्ही नक्की आहे का तुमचं? हो येतो ना आत्ताच विचार विनिमय झाला घरी. हो काही हरकत नाही, येतो ना. हो किती वाजता यायचं काही आहे, गाडी गिडी कसं काय म्हणलं? आत्ताच बोलणं झालं लक्झरीवाल्यासोबत हो तर आता 6:30 लक्झरी इथं येईल ना तर आम्ही 7-8 वाजेपर्यंत निघतो. तुम्ही रामपूर फाट्यावर येता का मग तिथं आले तरी चालते तसं म्हणजे आम्हाला तिथं गाडी आली की बसली की चालले मग हो 15-20 लोक लक्झरी मोठी आहे. बरं चालते ना मग, चालते. बरं बाकी काही असं मला काय काम आहे समजा, म्हणजे काय म्हणजे आचारी गिचारी आहे का मी? तर तेच म्हणलं तर तुम्हाला कसं आहे आपल्या स्वयंपाक पाण्याच पाहा लागेल बा सगळं म्हणजे आम्ही तसं बरंच सामान संघ घेतो गॅस गिस येते काही लागलं सवरलं तिथं घेता येईन फक्त म्हणलं तुम्हाला आमच्या चहा पाण्याची नाश्त्याची ठिकठिकाणी जिथं काम पडेल तिथं व्यवस्था करणे संध्याकाळच्या जेवणाची दुपारच्या जेवणाची तसे देणगे साहेब आहेतच म्हणा करू सवरू लागाल तुम्हाला बी सहकार्य पण तुम्हाला आम्ही 5,000 रुपये मजुरी देऊन देऊ तसं काही तुम्हाला फुकट म्हणत नाही तेच म्हणलं चला बाकी काही अडचण नाही बाकी काही नाही आवडतो ना. हो चालते ना, 5ही दिले चालते आपल्याला. हो फक्त ते आपल्या साड्याचे पैसे तेवढे देऊन द्या म्हणलं 20,000. हो ते तयारच आहेत हो बिलकुल आता लावूनच ठेवले तुमच्या अलगमध्ये 20,000 हो काही विषय नाही पण साड्या मस्त आणल्या पाहिजे तुम्ही 800 रुपयाच्या मनाला साड्या एक नंबर आणल्या पण हो बाया खुद झाल्या पण हो काय खतरनाक साड्या आणल्या म्हणे 4,000 रुपयाला साड्या दिसतात म्हणे असं म्हणे बाबा. काय आता ते जाऊ द्या, आता ते सुरतचा माल म्हणल्यावर सस्ता भेटते ना तिकडे. हो चांगला आहे जाऊ दे आनंद. ठीक आहे ठेवतो मग उद्या बिलकुल. किती फाट्यावर मग 8-9 वाजता येऊ का मग मी? बिलकुल 8 वाजता टच तुम्ही 8च्या अंदरच येते तिथं लक्झरी 6:30 गावात येते तिथं आम्ही अर्ध्या घंट्यात तयार केला की निघालो तुमचं थैल्या बोसके बासके काय घ्यास ते घेऊन घ्या म्हणलं 1-2 ड्रेस येते ठीक आहे मग ठेवतो मग. येतो मग मी आता उद्या जातो. हो थैली गेली काय ते आता ते भरून देतो म्हणलं. आणि तू मग चिमणरावच्या घरी चालली जातो. तुझी बहीण आहे आई बाबा हे ती. हो आता इकडलं समाज भाचे मग. बरोबर जाईन ना मग मी तिकडे. हो तुम्ही इकडे जा सकाळी. हो मी चालले जाईन मग चिमणरावच्या घरी. तिथं आई आहे बाबा आहे. हो ठीक आहे मग बहिणीच्या इथं. अरे काय सांगता बा, पुऱ्या महाराष्ट्रात नाही सापडत तुम्हाला. शिवलाल टोयगोटेस ना, अरे रे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही, मगरूर माणूस आहे का. हो ना बा, असा मेल्यासारखा मेल्या धामासारखा राहते ते आणि बरोबर दणका देते. मग आज मला लय दणके दिले त्यानं. पुरं माय कुक्कुट पालन राजा रातोरात लांबवलं द्यायनं. उलट मला धमकी JCBनं पाडतो म्हणे पाहुणे इकडे पाठवून दिले. निरा तितंबा केला राजा. हो 1-2 वेळ माय त्यानं कुक्कुट पालन सभा केलं. हो आता शेवटून 5 लाखात दणका दिला मला. हो पण जाऊ दे आता. हो 5 लाखानं फिटलो मी. हो पण त्या ते वसूल करतो मी. दणके तर देतोच त्याला आता. हो बैरमच्या यात्रेत तुम्ही म्हणता ना चाला म्हणून. हो मुद्दा म्हणून तुमच्या संग त्याच्यासाठी येणार आहो मी की यायले तर आपल्याला झोडपी देणंच आहे ना. तेच म्हणलं ना मला भाकर गोरडे लागून राहिले हो इतकं लेखाचं नाला खाय ना कोणत्याही बातम्या पेपरले काय नाही ते निरा हवा करते ना ती हवा हो काहीच नसते बरं हो निरा फुसका बाहेर लेखाचा पण हवा भल्ली करते ती हो लय नालायक लेखाचा हरामखोर. हो मला 4 लाखाचा फटका दिला ना मा इथं राहतं कामं करे मॅडला बरं राहते चांगली माया इकडे तर म्हणजे माझ्या घरात उखरी लावली त्यानं मग काय हो ना त्या याले बी किती जणांना टिपाऱ्या दिल्या असं अंदाजच नाही त्याचा. हो जिथं टिपाऱ्याच आहे त्याच्या. हो शिवलाल टोयगोटे म्हणजे टिपाऱ्याचा म्हणजे सम्राट असं म्हणलं लागल. हो इतका नालायक माणूस आहे ती. हो तुमची पोरगी पाहिले पोरगे आणलं होतं म्हणजे त्यांना समजा मागं ते काहीतरी प्रकरण झालं ते काय सांगता. हो पोरगच आहे म्हणे बा. टुकटुके संतोष टुकटुके नावाचं पोरग दाखवलं. लय मस्त पोरग आहे म्हणे. बिन शौकीन आहे. दुसरी गोष्ट 16 एकर जमीन आहे. खोटं नाटले का 50 एकर जमीन आहे म्हणे. आणि मस्त काय गोपालन करते म्हणे. पायसान तर ढोरं राखते रामपुरातलं त्या जवळच्या घरी. हो तोत्र बी आहे बोलता येत नाही सारखं. टिपारले माहिती. हो गेलतो रामपुरातनी दणकी दिली ती द्यायले. हो पण ते पयाला लेखा तरी हातात नाही लागलं. धामणगाल जाऊन बसलो होत ते. हो बेलफुलिकत. हो म्हणलं जाऊ द्या बुवा. हो चांगलं ठिकाण आहे कायले मारामाऱ्या करा. हो सोड पिच्चा केला. इतकं नालायक आहे ते. हो म्हणजे काय कुठं कर नेमच नाही. ते काय सोडा ना बाबा माझा मित्र शिंगमारे हो त्याला दणका दिला येईन आत्ता मग काय हो आता शाळेत येऊन हो मग त्याचे ते काय कोणते त्याला फोटो काढलेत बा तमाखाचे तमाख खाते बा असं तसं दिलं अटकून त्याला. हो चांगलं फी वसूल केली. हो पाया पडायची पै आणली त्याच्यावर. मग मला बी मला 2-3 लाखाचा फटका दिला ना. हो आता काय तर दिला तुम्हाला सांगता नाही ते. हो पण मला बी त्यांना 3चा फटका दिलाय. हो म्हणून म्हणलं याले आपल्याला भैरम यात्रेत हो कशी अद्दल घडवता येईल अरमान बिलकुल त्यानं म्हणजे डबल अशी अद्दल त्याला घडलीच नाही पाहिजे. आम्ही हो ना संग. हो चर्चा भतीचे तुम्ही सांगा आम्ही काय करू द्यायचा कसं काय करायचा कार्यक्रम सांगा ना तुम्ही. आपण 5 जण गाडी घेऊन जाऊ हॉटेल साहेबाची. हो त्याला दणकी देऊ काय करायचं ते सांगा तुम्ही. मग तेच प्लॅन आहे ना आपला आता. उद्या ते बैरमले चालले तर सकाळी आता ते कोणतं तरी वाहन सांगणार आहे लक्झरी. हो तर आपला जे मुंशीराम धुटके नावाचा माणूस आहे त्या गावातला हो ते आपला चांगला फेवरचा माणूस आहे. हो त्याच्याकडून आपल्याला पूर्ण डिटेल भेटणार आहे त्याचा. तसा त्याचा कार्यक्रम रस्त्यानं करायचा आहे आपल्याला. हो बेधम करून टाकायची बिलकुल. हो फेस गायला पाहिजे हरामखोराईनं. हो फक्त आता हो मी थोडंसं त्याला फोन लावतो. हो त्या मुंशीराम धुटकेले
हो काय पोझिशन आहे बा सध्या आता, म्हणजे काय रे निघणार आहे म्हणजे सुरुवातीपासून त्याच्या मागे शिग्न लावायचे आपल्याला म्हणजे आतापर्यंतचा जेवढा पुरा खर्चाळा आहे पुरा एक बिलकुल चक्र वेळासहित काढायचा आहे. नाही तुम्ही सांगा फक्त मला काय करायचं ते, मी हो ना तुमच्या पाठीशी. आता तुम्ही काहीच नका करू, फक्त सांगा काय करायचं तर. थांबा मी काय करतो आता, त्याला लावतो फोन, त्या मुंशीराम झुटकेले त्याला म्हणतो बा उद्याचा प्लॅन काय आहे म्हणजे काय करते काय नाही त्याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ. बरोबर बरोबर ठीक आहे, 1 मिनिट लावू दे त्याला फोन. हो हो हां हां बोला ना खादोड साहेब, बोला म्हणलं. तुम्हालाच आता फोन लावायचा होता, विचारच झालता माय. वा वा नाही बाकी मस्त सहकार्य करू राहिले तुम्ही, असंच चाल द्या पण शब्द घेतलेला आहे. बाकी मी काय म्हणतो, काय म्हणते नियोजन आता, काय झालं त्याचं मीटिंग गिटिंग काही उद्या जायचं ठरलं का नाही म्हणलं पक्क? आता झाली मिठी बापा बापा, काय करून काय नाही समजून नाही राहिलं त्याइले. हो आता आमचा युवाई आहे, देणके आहे, बरेच लोक येऊन राहिले तर काही विषय नाही. मस्त बिलकुल मावाला लक्झरी सांगितली आता. 30,000 रुपये 3 दिवसात दिले त्याइले. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे लक्झरी गेली का बापा, चांगलाच माहोल करून राहिले. बरं कोणाची आहे लक्झरी, काय ट्रॅव्हल्सचं नाव घेऊ काय ऐकलं का? एस एस म्हणे बा, एस एस ट्रॅव्हल असं काहीतरी त्याचं चालू होतं. तर ते 6:30 वाजता येऊन राहिली हो ना, आम्ही निघून राहिलो. मग बाकी काही अडचण असली सांगा. बस 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 एवढी अशी माहिती दिली चालते. पुढचं आम्ही करतो काय करायचं ते, काही विषय नाही. बरं बरं लक्झरी चालले ना. बाकी कोणी अजून संघ कोणी म्हणजे माणसं गिनसं कोण कोण आहेत असे? आता सगळे जण गावातले आता जवळपास समजा कंदील बुडा आहे, शिवला आले, ते शांताराम आहे, सगळे समजा. सहज हो का, बरं बरं. बाकी अजून कोण नाही मग समजा, हेच गावातले समजा नाही का? अजून ते आपलं मामा लुटेर आहे रे, हो त्याचा साडभाऊ ते समजा, हो चिमणराव, दोघे ते येऊन राहिले. तर बापरे, मामा लुटेरे काय लिहून राहिला संग? आता हे काय लिहून राहिला, ते माम्या काय लिहून राहिला म्हणजे लुटेरे काय काम, त्याचं काय काम आहे तुमच्या संग? बापा सोय घ्यासाठी आम्हाला पोहे चहा नाश्ता जेवण बनवासाठी स्पेशल आहे ना ते. मग काय तर त्याच्या इकडे ते आहे ना 5,000 देऊ केले ना त्याले. त्याचं हे काय चाला मामा लुटेरे हो, याचं पत्ता कट करावं लागेल, काही ना काही कोशिश करावं लागेल. हो नाही हे भारी जाईन आपल्याला. बरं ठीक आहे येऊ द्या हो, जे आले ते मला बरोबर हो टाक जा बरोबर काय काय नाही माहिती. विचारतोच मी तुम्हाला, तसा मिस कॉल देत जाईन, तुम्ही फोन लावत जा. हो हो बिलकुल बिलकुल, तुम्ही म्हटलं तसं तसं. हो आता म्हणजे कसे उपकारच तेवढे आपल्यावर. चला ठीक आहे, मग ठेवू आपण फोन. हो ठीक आहे. बाबा गाव म्हणलं हे मामा लुटेरे येऊन राहिला म्हणजे संगत यायच्या. हे कसं काय करावं म्हणलं, हे भारी जाईल बरं आपल्याला. अरे मामा लुटेरे काय हो, आपल्या पुढे असे तर किती मामा लुटेरे आपण असे सरकी केलेले आहेत. मग मला बी खादोडे म्हणते ना, एम म्हणते ना. मग मोठमोठ्या हस्त्या लंब्या केलेल्या आहेत मग तुम्हाला काय वाटते? तुम्ही हे बघा हॉटेल साहेब फक्त सपोर्ट असू द्या हो, झालं बाकी काहीच नाही. आपल्या दोघांची बरोबरी यायची काय करायची शान आहे हो. हे शिवल्या टोयगोटे हे का मामा लुटेरे पाणी यायचं पत्ता कट करतो मी. बरोबर यायचा म्हणजे माम्याचा गेमच करायचा आपल्याला. येऊ दे आला ते. आम्ही कायसाठी हो हो चाचा भतीजाच्या वर आहे का कोणी? मग हे मामा लुटेरे काय चिल्लर आहे आमच्या पुढे. मग किती खेप आम्ही जेलातून सुटून आलो आणि किती खेप पाहून आलो. आमचा कोणी हात नाही पकडू शकत. एवढे तुमच्या संग आपले टॉपचे लोक असल्यावर तुम्ही काय भिवून राहिले खादोडे साहेब? सांगा आता पुढचं काय नियोजन आहे? बस आता एक काम करायचं हो, यायची लक्झरी जी आहे याच्या गावात पोहोचू द्यायची नाही. हो एक वाहन तर नाही पोहोचू देते त्याला सांगतो ना. तरसू मारा जाय त्याला, जिथं पाणी नाही त्या इरी पैसे न्यायचा येईल. हो तर मी लक्झरीवाल्याला फोन करतो, त्याला म्हणतो अजिबात जायचं नाही, त्याचं कॅन्सल कसं करायचं ते माझ्याकडे आता माझ्या ओळखीचं आहे ती. म्हणजे कसं आहे हो, टेन्शनचं काम नाही. यायच्या खटारा गाडीनंच यायला लागलं पाहिजे आणि पुढे यायची येलेले वाण नाही. मग बस तसं करा तुम्ही आता. हो ये लक्झरीवाल्याला फोन करा. हो ऐन वक्तात चॅट म्हणा. आलो कर म्हणा. 9 वाजे लोक जाऊच नको म्हणा. मग म्हणा मला जमलं नाही. नाही करतो मी, बरोबर करतो. ओळखीचा ना आपल्या परिचयाचा आहे हो, त्याला कॅन्सल कर म्हणतो मी. आपल्या शब्दाचा मान ठेवते ते. हो बरं ठीक आहे, एक फोन लावते मला. खादोडे साहेबाचा फोन, अरे बाबा कसं काय लावला म्हणा आज आपल्याला. नमस्कार म्हणलं एम काय राजा, कसं हो आपली भेटही नाही म्हणलं इतक्या. काय एका दिवशी बसलोच तो. काय म्हणते कसं काय लावला आज? एक काम होतं, होईल का म्हणलं आपलं काम करसाल? ए बाबा तुमच्यासाठी राजा. तुमच्या मुलानं किती आपले कामं करून दिले. तेच म्हणलं सांगा तुम्ही काय करा सांगा. काहीच नाही, फक्त ते रामपूरला तुम्ही जे लक्झरी दिला का नाही एक गाडी तुमचा, तर उद्या त्याची ट्रिप कॅन्सल झाली पाहिजे म्हटलं. हो तिथं गाडी अजिबात पाठवू नका. हो आत्ता झालं तिथं बुकिंग, आता 1000 घेतले राजा मी त्यांच्याकडून. हो ते का बरं काऊन? खूप नालायक लोक आहेत ते. हो तुम्हाला सांगतो ना, तुमच्या भल्यासाठी फोन केला मी. हो भयानक तकलीफ देतील तुम्हाला रस्त्याने, भयानक. हो लय नालायक लोक आहेत ते. हो तर म्हटलं अजिबात त्याला लक्झरी देऊ नका आणि आपल्या जेवढ्या ट्रॅव्हल्सवाले आहेत त्यालाही सांगून द्या. हो रामपूरवाल्याला गाडी द्यायची नाही म्हणा. हो खादोडे साहेबात म्हणणं आहे म्हणा. हो अजिबात देऊ नका त्याला. लागन तर मी तुम्हाला या गाडीचं जे काही चार्ज तुम्ही घेतला असेल ते द्यायला तयार आहो. नाही हो कसं काय करता, आमच्या का लागन तेवढ्या ट्रिपा लागतात. हे नाही दुसरा नाही पाठवू ना. नाही ठीक आहे ना, मग सांगून देते आत्ताच फोन करून. नाही आता नको करू, उद्या सकाळी करा. हो आलो करा त्याला 9 वाजेपर्यंत झुलवा. 9 वाजता म्हणा गाडीचं एक्सल तुटलं म्हणा. हो येता बस जाय तिकडे. फक्त जाऊ नका फक्त बस. अच्छा म्हणजे चांगला दुश्मनी वाटते काहीतरी नाही. दुश्मन नाही, नालायक लोक आहेत ते, लय तकलीफ दिली त्यानं. हो आम्हाला 5-5 लाखांना झोडपा दिला त्यानं 2-4 जणाले. म्हणून त्याला जरासं आम्हाला कसं इंगा दाखवायचं आहे. नाही काही हरकत नाही. तुमचा जर आता समजा विरोधक असेल म्हणजे का मामूली असेल का ते. हो ठीक आहे, नाही पाठवतच नाही गाडी बा, आम्हाला काही येले करणं आहे का. हो ठीक आहे ठेवतो मग. एक तर लोक खराब आहे म्हणता.
लय खराब जैरी लोक आहेत ते. हो एक तर बुडवण्या वानाचे. हो पैसे तुमचा एक खडकू देणार नाही तुम्हाला. हो डिझेलले पैसे तुम्हाला जवळून टाका लागले. इतके नालायक लोक आहेत म्हणलं. हो देऊ 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 करता करता ट्रिपही होऊन जाईल पण पैसे देणार नाही. हो बुडवणे लोक आहे बुडवणे. हो तेच म्हणलं त्याच्या नादी देऊ नका, गाडी देऊ नका, बाकीच्या सांगून द्या देऊ नका म्हणून. असं हो का, असं पैसे देत नाही नी? हो का बरं नाही बा मग काल पाठवतो बा नाही का असे लोक असल्या. तुम्हाला अनुभव आहे तर हो ठीक आहे बिलकुल कॅन्सल. उद्या द्यायला 9 वाजे लोक सांगत नाही, 9 वाजता सांगतो एक चल तुटलं. हो काही विषय नाही, ठीक आहे ठेवतो मग.